टक्क्या लावायचा नाही. हा बघा काय आपल्याला बघायला मिळालं तर आपण क्षेत्रफळाची गणित बघत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालंय, एका आयताची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे. काय दिलंय हे व्यवस्थित वाचा, व्यवस्थित काही गोष्टी क्लिअर होत जातात. एका आयताची लांबी किती आहे बघा, रुंदीच्या तिप्पट आहे. म्हणजे आता बघा तुम्हाला काय मानायचे, रुंदी मानायचे. रुंदी बरोबर आपण काय घेऊया, एक्स. मग लांबी बरोबर काय होणार, तर लांबी बरोबर आपल्याला काय मिळेल, 3x. का, कारण रुंदीच्या तिप्पट कोण आहे, लांबी. त्याची परिमिती 64 आहे. किती परिमिती आहे, 64. परिमिती बरोबर किती दिली आहे, परिमिती बरोबर 64. ते सेमी वगैरे आपल्याला आहेच, ते काय आपण विचारात घेणारच आहोत नंतर. सेमी. तर आयताचं काय काढायला सांगितलंय रे, क्षेत्रफळ. पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन गोष्टी लागतात. कोण कोण लागतं रे, रुंदी आणि लांबी लागते. आपल्याला इथं रुंदी आणि लांबीचं अजून माहित नाही, परंतु लक्षात ठेवायचं परिमिती दिल्या. मग आयताची परिमिती बरोबर काय असते, आयताची परिमिती, परिमिती बरोबर काय असते रे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता लांबी आणि रुंदी काहीतरी स्वरूपात दिल्यात ना. आयताची परिमिती किती आहे रे, 64. इथं 64 लिहिलं. 2 कंसात लांबी किती आहे बघा रे, 3x अधिक रुंदी किती आहे, x. झाले किती आपल्याला, 3x अधिक 1 4x झाले. म्हणजे 2 गुणिले काय येणार, 4x. 2 गुणिले 4x म्हणजे किती झाले, 8x. म्हणजे 64 बरोबर काय झालं, 8x. मग याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल का, x बरोबर काय होणार, 64 भागिले 8 म्हणजे 8 8 64. म्हणजे x ची किंमत मिळाली. आता x ची किंमत मिळाली म्हणजे तुम्हाला काय मिळाली, रुंदी मिळाली. ती किती असणार आहे, 8 सेमी. मी इथंच डायरेक्ट लिहितोय किंवा राहू दे, इकडं आपण काय म्हणूया, सेपरेटली. म्हणून बघा, म्हणून काय येणार, म्हणून रुंदी बरोबर x बरोबर किती झाली, 8 सेमी. आणि त्याच्यानंतर लांबी काढायला पाहिजे आपल्याला. लांबी बरोबर काय येणार, 3x म्हणजे काय येणार, 3 गुणिले 8 म्हणजेच किती येणार, 24 सेमी. झालं. आता मग आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. संपलं काम. लांबी किती आहे, 24 गुणिले रुंदी किती आहे, 8. काय असेल तो गुणाकार करायचा. 24 8 192 चौरस सेमी. हे आपलं काय असणार आहे, उत्तर. बघा या पद्धतीनं पहिल्या गणितामध्ये आपल्याला गोष्ट सांगितली होती. दुसरं गणित पण त्याच पद्धतीचं होतं, फक्त अपूर्णांकामध्ये पट दिली. कशामध्ये दिल्या, अपूर्णांकामध्ये. बघा एका आयताची लांबी रुंदीच्या 5/3 पट काय आहे, 5/3 पट आहे. मग आता बघा त्यासाठी काय करणार, परत रुंदी मानायची. रुंदी बरोबर किती, x. आणि लांबी बरोबर काय येणार, लांबी बरोबर 5/3 x. झालं. हीच गोष्ट आपल्याला याच्यामध्ये आहे. परत परिमिती बरोबर काय सूत्र, परिमिती बरोबर आता मी डायरेक्ट लिहितोय. परिमिती बरोबर काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत सूत्र लिहायचं. एकदा पाठ झालं की आपण परत ते लिहायची गरज लागत नाही, तुम्ही ते स्किप केलं तरी चालतंय. मग आता परिमिती बरोबर किती आहे, 96 आहे ना. त्याची परिमिती बरोबर किती दिली आहे, 96 दिली आहे. म्हणजे रुंदी काढायला सांगितल्या. खरं मी दोन्ही सगळंच काढणार आहे, रुंदी पण काढायची, लांबी पण काढायची आणि क्षेत्रफळ पण काढायचं. सगळ्याच गोष्टी इथं क्लिअर करायच्या. 2 गुणिले लांबी किती आहे, 5x/3 झाली बघा. हा, आणि रुंदी किती आहे, x. आता बघा इथं छेद समान नाही आहे, पहिल्यांदा छेद समान करायला पाहिजे. 2 कंसात 5x अधिक तिरकस गुणाकार ना, 5x गुणिले 1 5x, 3 गुणिले x किती ना, 3x भागिले 3 गुणिले 1 किती ना, 3. आता बघा इकडल्या साईडला किती येणार, 96. आता आपल्याला पुढलं काय मिळेल, 96 बरोबर 5x अधिक 3x किती झाले, 8x. 8x गुणिले 2 16x, 16x भागिले 3. आता हे 3 इथं भागिले, इकडे गेल्यानंतर काय होणार, गुणिले. आणि 16 गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले. म्हणजे x बरोबर काय येणार, x बरोबर 96 गुणिले 3 भागिले 16. 16 सक्क 96 आणि 3 त्रिक 18. x ची किंमत किती झाली, 18. म्हणजे रुंदी बरोबर किती मिळालं तुम्हाला, रुंदी बरोबर 18 सेमी. त्यानंतर लांबी काढायची आहे, लागलीच काढायची. लांबी बरोबर काय येणार, 5x/3 म्हणजे काय येणार, 5 गुणिले 18/3. 3 संग 18 आणि 6 30 सेमी. आणि क्षेत्रफळ काढायचं आहे, आयताचे
क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? 30 गुणिले रुंदी किती आहे? 18. 18 त्रिक 54, 540 चौरस सेमी झालं बघा. ओके. त्यानंतर पुढलं गणित आहे काय? एका चौरसाची बाजू 10 सेमी आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण वाचताना व्यवस्थित वाचा. पहिला एक चौरस दिलाय, त्या चौरसाची बाजू दिली आहे 10 सेमी, म्हणजे ही बाजू 10 सेमी, ही बाजू 10 सेमी, ही बाजू 10 सेमी, ही बाजू 10 सेमी. आणि दुसरा चौरस दिलाय, त्या चौरसाचा कर्ण सांगितलंय किती? 10 सेमी. हा महत्वाचा मुद्दा त्यातला आहे. मग आता मला लक्षात घ्या, हा चौरस जो आहे या चौरसाचं क्षेत्रफळ काढणं काय अवघड नाही. बाजूची किंमत किती आहे? 10 म्हटल्यानंतर मग पहिला चौरस, हा पहिला चौरस घेऊया आणि हा दुसरा चौरस. तर याचं ह्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होणार? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 10चा वर्ग किती होणार रे? 100. 100 चौरस सेमी. ठीक आहे. आता मात्र दुसऱ्या चौरसाचं काढत असताना तुम्हाला काय करायला पाहिजे? कर्ण दिलाय आणि तुम्हाला काय काढायला पाहिजे? पहिल्यांदा बाजू काढायला पाहिजे. आता लक्षात ठेवायचं, ही बाजू जी आहे, आता हा पण चौरसच आहे, मग ह्याची बाजू माहित नाही. इथं एक्स मान्या, इथं एक्स मान्या, इथं एक्स मान्या, इथं एक्स मान्या, कुठलं पण घ्या. आता हा त्रिकोण विचारात घ्या कुठला पण. मग आता ह्या ए बी सी असं नाव देतो मी त्रिकोणाला. हा त्रिकोण जर घेतला तर हा काय झाला रे? काटकोन त्रिकोण झाला. काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार काय होणार सांगा? पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेय, पायथागोरस प्रमेय काय सांगतो? कर्णाचा वर्ग बरोबर बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे काय येणार? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता AC चा वर्ग म्हणजे काय होणार? 10 चा वर्ग. 10 चा वर्ग किती झाला? 100. AB चा वर्ग म्हणजे कुणाचा होणार? X चा वर्ग. X चा वर्ग X वर्ग अधिक BC चा वर्ग म्हणजे परत कुणाचा येणार? X चा वर्ग, म्हणजे काय झाला? X वर्ग. X वर्ग अधिक X वर्ग किती झाले? 2x वर्ग. मग आता बघा, 100 बरोबर काय आहे? 2x वर्ग. मग आता याच्यावरून x वर्ग बरोबर काय येणार? 100 भागिले 2. मग 100 भागिले 2 म्हणजे किती येणार? 50. ही कशाची किंमत आली? x वर्गची किंमत आली. x वर्गची किंमत आली 50. बरोबर आहे? x वर्गची किंमत आली 50. मग याच्यावरून x ची किंमत काढायची असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. वर्गमुळात 50. ही x ची किंमत झाली. कोणाची किंमत आली? x ची किंमत आली. आता बघा, x ची किंमत तुम्हाला मिळाली वर्गमुळामध्ये 50. x ची किंमत वर्गमुळात 50 असेल तर क्षेत्रफळ किती होणार? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग. काय तो? बाजूचा वर्ग. मग बाजू किती आली? x म्हणजे बाजूच आहे. मग x ची किंमत किती आहे? वर्गमुळात 50. त्याचा वर्ग. लक्षात ठेवायचं, वर्गमुळात 50 चा वर्ग काय येणार? 50. वर्गमुळात 50 चा वर्ग किती येणार? 50. मग हे 50 चौरस सेमी. हे काय झालं? क्षेत्रफळ झालं. कुठल्या त्रिकोणाचं? दुसऱ्या त्रिकोणाचं. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे? 100. दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आली? 50. आपल्याला काय विचारलाय? दोन्ही क्षेत्रफळांतील फरक विचारलाय. मग फरक बरोबर काय येणार? 100 वजा 50. उत्तर किती येणार? 50. उत्तर किती येणार? 50 चौरस सेमी. लक्षात ठेवा, चौरस सेमी एवढा फरक असणार आहे दोन चौरसांच्या क्षेत्रफळामध्ये. कसा आला? लक्षात आलं का? तुम्हाला इथं कर्ण दिलाय, बाजू दिलेली नाही. लक्षात ठेवायचं, वाचताना व्यवस्थित वाचायचं. पहिल्या चौरसामध्ये मात्र तुम्हाला बाजू दिली, दुसऱ्या चौरसामध्ये मात्र काय दिला? कर्ण दिला. दुसऱ्या चौरसामध्ये काय दिलाय? कर्ण दिलाय. आणि त्यामुळं आपल्याला ही गोष्ट व्यवस्थित बघावी लागते. इथली बाजू किती आली? वर्गमुळात 50. आता तुम्ही म्हणाल वर्गमुळात 50 चा वर्ग 50 कसा काय? तर लक्षात ठेवायचं, 50 वर्गमूळ म्हणजे काय रे? तर आपण घातांकामध्ये शिकलोय 1/2 आहे का? बरोबर. 50 चा कितवा घात? 1/2. मग मला सांगा, 50 चा 1/2 चा दुसरा घातांक म्हणजे काय होणार रे? 50 चा 1/2 गुणिले 2. 2 ला 2 निघून गेले, राहिले किती? 50 चा 1 घातांक म्हणजे किती? 50. ते डोक्यात घ्या. म्हणून इथं बघा, बाजूचा वर्ग म्हणजे काय? वर्गमुळात 50 चा वर्ग बरोबर किती आला? 50 आला. डोक्यात आलं हे? काय कंडिशन आहेत? ठीक आहे.